आपण आज अफिलिएट मार्केटिंग बद्दल थोडंसं माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का? म्हणजे तुम्ही जेव्हा यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक वापरता तेव्हा तुम्हाला आहे ना शॉर्ट्समध्ये असे प्रमोशन्स व्हिडिओ येतात. ते काय फ्रीज बनवतात का? नाही. तर त्यांना त्याच्या बदल्यामध्ये आहे ना पैसा मिळतो आणि तो पैसा कसा कमवायचा आज मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये तेच शेअर करणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती, माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आहे आपला अफिलिएट मार्केटिंगवर. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? अफिलिएट मार्केटिंग मधून पैसा कसा कमवायचा? अफिलिएट मार्केटिंगचा प्रोग्राम जॉईन कसा करायचा? या सगळ्यांची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तो आजचा व्हिडिओ आहे अफिलिएट मार्केटिंग. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय. अफिलिएट मार्केटिंग हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही ऑनलाईन प्रमोशन करून, प्रोडक्टचा प्रमोशन करून तुम्ही तिथं पैसा कमवू शकता. आता काहीतरी पर्सेंटेज अमाऊंट असते ती आपल्याला त्यांनी पे करत असतात. सो अशा थ्रू आपण ना प्रोडक्ट प्रमोशन करायचा आणि त्यामधून आपण पैसा कमवायचा. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. म्हणजे मी आता एक 500 रुपयाचा मिक्सरचा जार घेतला फॉर एक्झाम्पल. तर त्या 500 रुपयाच्या मिक्सरच्या जारला जर त्यांनी अफिलिएट मीन्स कमिशन दिलेला असेल तर आपल्याला त्यामध्ये त्यांनी 10% जर त्यांनी आपल्याला कमिशन देणार आहेत. सो आपल्याला 500 मधून 10% कमिशन मिळणार असतो. तर 10% कमिशन कसा मिळतो? 500 मध्ये आपल्याला 50 रुपये कमिशन मिळतो. तर समजा एका दिवसामध्ये तुमच्या व्हिडिओ थ्रू पुढच्या 10 ते 15 जणांनी तो प्रोडक्ट बाय केला तर सगळ्यांचे ना तेवढे मिळून किती होतात? आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. खरंच याच्यातून पैसा मिळतो का? हो, पैसा मिळतो. पण यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पेशन्स पाहिजे आणि खूप जास्त तुम्हाला आहे ना व्हिडिओज बनवावे लागतील. मेहनत सुद्धा तेवढीच आहे पण पैसे सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतात. तर डेलीची जरी तुम्ही ना तुमची 500ची 1000 रुपयाची जरी इन्कम झाली तर तुम्ही विचार करा मंथली तुम्हाला किती पडतात. सो इथं मी कॅल्क्युलेशनच्या मागे लागत नाही कारण कॅल्क्युलेशन तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. खूप इझी मेथड आहे. पण अफिलिएट जेव्हा आपण जॉईन करतो ना तर एक सिंपल त्यांचा एक क्रायटेरिया असतो. बरं आता समजा तुम्ही मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट या ब्रँड सोबत जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करणार असेल ना तर तुम्हाला तुमचा काहीतरी त्यांचा क्रायटेरिया असतो. म्हणजे 500 सबस्क्रायबर्स पाहिजेतच, कंपल्सरी आहे. 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे, कंपल्सरी आहे. जसं की विशलिंकला 1000 सबस्क्रायबर लागतातच, त्याशिवाय तुम्ही विशलिंक ओपन करू नाही शकत. सो असा कुठला ऍप आहे ज्यामध्ये तुम्हाला 0 पासून ते एक 100, 200, 300 सबस्क्रायबर जरी असतील ना तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग सुरू करता. सो तसा एक ऍप आहे जे की एवढ्या कमी सबस्क्रायबर्सवर सुद्धा तुम्हाला अफिलिएट मधून पैसा कमवण्याचा चान्स देतोय. तो म्हणजे मीशो. आता मीशो क्रिएटर क्लब तुम्ही जॉईन केला नसेल तर आता पण वेळ आहे, लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आता ती प्रोसेस मी पुढे सांगणारच आहे. पण मीशो क्रिएटर क्लब मधून तुम्हाला पैसा कसा मिळतो तर थोडक्यात माहिती पाहून घेऊया. म्हणजे मीशो क्रिएटर क्लब मध्ये आहे ना, तुम्ही क्रिएटर क्लब जॉईन केलात. आता मीशो मध्ये तुम्ही साध्या ऍप मध्ये जरी गेलात ना तर तुम्हाला तिथं अफिलिएट म्हणून तिथं पिंक अक्षरांमध्ये एक खाली दिलेलं असतं प्रत्येक प्रोडक्ट मागे. ज्या प्रोडक्टच्या खाली अफिलिएट असं दिलेलं आहे त्याच्या बाजूलाच तिथं लिहिलेलं सुद्धा असतं की कमिशन किती मिळणार आहे. समजा एखादा प्रोडक्ट आहे तो आहे 500 रुपयाचा आणि त्याच्यावर तुम्हाला 10% आहे ना कमिशन दिलेलं आहे अफिलिएट. ज्या प्रोडक्टच्या खाली कमिशन आणि अफिलिएट दिलेलं आहे त्यालाच तुम्हाला कमिशन मिळतं. अदरवाईज ते नॉन अफिलिएटेड प्रोडक्ट्स आहेत बाकीचे जे आहेत. ठीक आहे. तर त्यांची लिंक तुम्ही आहे ना, आता तुम्ही यूट्यूब क्रिएटर असेल, ब्लॉगर असेल किंवा इन्स्टा म्हणजे तुम्ही चालवत असेल ना तर त्याच्यासाठी युजफुल आहे तुम्हाला ते. कारण तुम्ही तिथं लिंक कॉपी करायची आणि इथं आहे ना तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट मिळतो मीशो क्रिएटर क्लब मधून. पण कधी जर तुम्ही चांगल्या प्रमाणात तुमचं मत मांडू शकत असेल आणि तुम्ही जर अफिलिएट मधून तुम्ही लिंक टाकलेली आहे आणि त्याच्यावर प्रॉपर असा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओला पाहून तुम्हाला किती अट्रॅक्ट होतात काय नाही आणि तुमच्यासोबत कस्टमर किती जॉईन होतात हे सगळं पाहून तुम्हाला तिथं कमिशन सुद्धा मिळलं जातं. आता
राहिली गोष्ट ही सगळी. तर याचा पैसा कसा जनरेट होतो, म्हणजे याच्यामध्ये आहे ना तुम्हाला क्रिएटर क्लब जेव्हा तुम्ही जॉइन करतात ना, तिथं तुमचा परफॉर्मन्स दिसतो. तुम्हाला तुमच्या मीन्स लिंकला किती जणांनी क्लिक केलं, किती जणांनी लिंकला क्लिक करून बाय केलेलं आहे प्रोडक्ट, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. सो आता जास्त वेळ न लावता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते की इथं तुम्हाला कसं मिशो क्रिएटर क्लब ओपन करायचा आहे. चला मग जास्त वेळ नाही करूया, स्टार्ट करूया. मिशो अफिलिएट प्रोग्राम जर आपल्याला जॉईन करायचा आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या फोनमध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला मिशो अफिलिएट प्रोग्राम असं टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले जे इंटरफेस येईल मिशो अफिलिएटची त्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जर मिशो अफिलिएट प्रोग्राम पहिलेच जॉईन केलेला असेल ना, तर तुमच्या पुढे ही इंटरफेस येणार नाही. त्याआधी तुम्हाला तुमचा फोन नंबर तिथं ऍड करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्या नंबरवर तुम्हाला OTP सेंड केल्या जाते आणि ती OTP टाकली की त्याच्यानंतर ना हा इंटरफेस तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता हे आल्यानंतर याच्यातून पूर्णपणे बॅक जायचं, पूर्ण बॅक जायचं आणि त्याच्यानंतर ना आपल्याला सरळ आपल्या मिशो ॲपमध्ये जायचं आहे. मिशो ॲपमध्ये गेल्यानंतर आता जसं आपला नॉर्मल मिशो ॲप आहे, जसं आपण शॉपिंग करतो ना, सेम तसाच दिसेल. आता आपलं अफिलिएट प्रोग्राम चालू झालेला आहे की नाही हे कसं कळतं, तर आपला जो प्रोफाईल आहे मिशो ॲपची त्याच्यामध्ये जायचं. तिथं गेल्यानंतर मिशो क्रिएटर क्लब आणि त्याच्या पुढे ऑप्शन येतो ओपन. ओपनला जर क्लिक केलं तर त्याच्यानंतर आहे ना आपल्याला असा इंटरफेस येतो जो आधी आला होता आणि तो आल्यानंतर समजून घ्यायचं की आपलं मिशो क्रिएटर क्लब हे ओपन झालेलं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आहे ना तुम्हाला ग्रो युअर ऑडियन्स असं इंटरफेस सुद्धा येतो आणि त्यानंतर क्रिएट पोस्ट अँड शेअर प्रोडक्ट लिंक्स असं सुद्धा येतं. तर त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. ऑटोमॅटिकली DM प्रोडक्ट लिंक्स टू युजर्स म्हणजे सेंड प्रोडक्ट टू DM म्हणजे ऑटोमॅटिकली ना DM मध्ये लिंक शेअर केली जाते. आता तुम्ही खूप युजर्सला पाहिलं असेल की त्यांनी त्यांचं प्रोडक्ट रिव्ह्यू देतात आणि असं सांगतात की तुम्हाला जर हा प्रोडक्ट बाय करायचा असेल तर DM करा आणि DM केलं की त्यांना ऑटोमॅटिकली जी आहे ना ती लिंक प्रोव्हाइड होऊन जाते. पण हे फक्त इंस्टाग्रामलाच इंस्टाग्रामलाच आपण करू शकतो आणि आता आपल्याला सेकंड ऑप्शन आहे क्रिएट लिंक्स फॉर यूट्यूब, इन्स्टा स्टोरीज अँड फेसबुक. आता इथं आपल्याला आहे ना आपली लिंक तयार करायची आहे. कसं, क्रिएट अफिलिएट लिंक्सला क्लिक करायचा. सगळ्यात पहिले ऑप्शन येतं अफिलिएट नेमचं ऑप्शन येतं. तर तुम्हाला ज्या प्रोडक्टचा लिंक तयार करायचा आहे त्याची आहे ना इथं नाव टाका. आता मी एक फॉर एक्झाम्पल मी इथं मिक्सर जारचा अफिलिएट करणार आहे. सो इथं मी लिहिणार आहे मिक्सर ग्राइंडर. ठीक आहे. आणि त्यानंतर सिलेक्ट प्लॅटफॉर्म असं पण येतं. सो इथं काय आहे, इंस्टाग्राम स्टोरीला तुम्ही करणार आहात का लिंक किंवा युट्यूबला किंवा फेसबुकला. आता सध्या तरी मी युट्यूबला करत आहे. सो इथं युट्यूबला केल्यानंतर पेस्ट युट्यूब व्हिडिओ लिंक. आता तुम्ही आहे ना इथं आपली ज्या व्हिडिओ खाली आपल्याला लिंक प्रोव्हाइड करायची आहे त्याचा आपल्याला लिंक पाहिजे. तर आता सरळ इथून आहे ना युट्यूब मध्ये जायचं. युट्यूब मध्ये गेल्यानंतर आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आणि आपल्या युअर व्हिडिओज मध्ये जाऊन आपल्याला ज्या व्हिडिओ खाली लिंक द्यायची आहे तिथं आपण जायचं. आता मला शॉर्ट व्हिडिओ खाली लिंक द्यायची आहे. सो इथं माझा हा व्हिडिओ मी घेत आहे आणि त्यानंतर लिंक कशी काढायची, लिंकला शेअर करायचं. शेअर करताना इथं कॉपी लिंक असं ऑप्शन येतं. कॉपी लिंक ऑप्शन आलं की त्यानंतर ही लिंक कॉपी झालेली आहे. आता स्ट्रेट आपल्याला मिशो मध्ये जायचं आहे आणि इथे ही लिंक पेस्ट करून टाकायची आहे. ही लिंक पेस्ट झाली. आता इथं ऍड प्रोडक्ट साठी 3 ऑप्शन येतात. सिलेक्ट फ्रॉम युअर मिशो ऑर्डर, सिलेक्ट फ्रॉम युअर विश लिस्ट, पेस्ट मिशो प्रोडक्ट लिंक. तर आता मी आहे ना हे विश लिस्ट मध्ये पहिले सेव्ह करून ठेवलं होतं. सो सिलेक्ट फ्रॉम युअर विश लिस्ट घेते. इथं मग माझे सेव्ह करून ठेवलेले आहेत. सो इथला एक प्रोडक्ट घेते मी आणि त्याची इथं कम्प्लीटला क्लिक केलं. इथं कम्प्लीटला क्लिक केलं की इथं असा इंटरफेस आपल्याला रेडी झालेला आहे. इथं कॉपी कलेक्शन लिंक केव्हा येतो, जेव्हा आपण खूप सारे प्रोडक्ट्स ना लिंकसाठी टाकतो आणि
दुसरा एकच प्रोडक्ट पर्टिक्युलर आपल्याला कॉपी करायचं असेल तर इथं कॉपी लिंक असं सुद्धा येतं. तर मी इथं एक पर्टिक्युलर लिंक तयार करत आहे, कॉपी लिंक आणि गो टू होम. हे झालं आपलं कॉपी. आता आपल्याला ज्या व्हिडिओला आपल्याला द्यायचं आहे तिथं जायचं, एडिट मध्ये जायचं आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ही लिंक जी आहे ना ती कॉपी करायची. आता मी ही ऑलरेडी लिंक कॉपी केलेली आहे. तर आता तुम्हाला हे सगळं मी स्क्रीन शेअर करून समजावून सांगितलं आहे. तुम्हाला कुठं जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला DM करू शकता. आणि असा होता आपला आजचा काहीचा अफिलिएट मार्केटिंगचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की एक वेळेस कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.